तर आज आपण नागपंचमीच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या ज्वारीच्या लाह्या घरच्या घरी कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। घरात असलेल्या कुठल्याही ज्वारीपासून या लाह्या तुम्ही अगदी सहज घरी 5 ते 10 मिनिटांमध्ये बनवून तयार करू शकता। तर ह्या ज्वारीच्या लाह्या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून बनवल्या जातात किंवा बाहेरून विकत आणल्या जातात, पण आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ह्या ज्वारीच्या लाह्या घरी कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर ह्या लाह्या बनवण्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी ज्वारी लागणार आहे। तर ज्वारी इथे तुम्ही कुठलीही घेऊ शकता, जी तुम्ही रोजच्या वापरामध्ये वापरतात ती ज्वारी इथे तुम्ही घेतली तरी देखील चालेल। मी देखील आमच्या घरामध्ये जी नेहमी ज्वारी वापरली जाते, जोंधळी असं या ज्वारीचं नाव आहे, तर ही ज्वारी मी इथे 1 वाटी घेतलेली आहे। तर आता पुढे आपल्याला काय करायचं ते पाहून घेऊया। तर इथे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर पाण्याला छान उकळी आली का ही ज्वारी आपल्याला यामध्ये टाकायची आहे। एकदा चमच्याने छान असं हलवून घ्यायचं, मग झाकण लावून एक 5 ते 6 मिनिटे आपल्याला ही ज्वारी अशीच उकळवून घ्यायची आहे। शिजवून वगैरे घ्यायची नाही, एक 4 ते 5 मिनिटे आपल्याला हे असंच उकळून घ्यायचं आहे। तर झाकण अर्धवट लावूया आणि 4 ते 5 मिनिटे इथे झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता। तर आता ही ज्वारी मी तुम्हाला काढून दाखवते। तर इथे आपली ज्वारी हलकीशी मऊ होते इतपतच आपल्याला ही ज्वारी शिजवून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिटे बरोबर झाली का लगेचच काढून घ्यायचे। तर एक ज्वारी मी तुम्हाला तोडून दाखवते। तर पहा, या ज्वारीचा असा तुकडा पडतोय, म्हणजे इथे आपली ज्वारी तयार आहे। तर लगेचच गॅस बंद करूया आणि ही ज्वारी आपल्याला एका गाळणीवरती काढून घ्यायची आहे। तर इथे मी एका डब्यावरती पुरणाची चाळणी ठेवलेली आहे, त्यावरती आपण ही ज्वारी पूर्ण काढून घेऊया आणि यावरचं पाणी संपूर्ण निथरून घ्यायचं आहे। संपूर्ण पाणी निथरल्यानंतर ही ज्वारी आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती पसरवून एक 7 ते 8 तास फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायची आहे। उन्हामध्ये वगैरे वाळत घालायची नाही, फॅनच्या हवेखाली आपल्याला रात्रभर किंवा 7 ते 8 तास सुकवून घ्यायची आहे। दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला लाह्या बनवायच्या असतील तर आदल्या दिवशी रात्रीच तुम्ही हे बनवून ठेवू शकता, म्हणजे रात्रभर फॅनच्या हवेखाली ही ज्वारी अगदी छान अशी वाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल ही ज्वारी अगदी अगोदर होती तशीच कडक झालेली आहे, अजिबात तुटत नाही, पण छान अशी टपोरी दिसते। तर आता आपण ह्याच्या लाह्या कशा बनवायच्या ते पाहून घेऊया। तर गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई हलकीशी गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये मुठभर ही ज्वारी घालायची आहे आणि 1 मिनिट आपल्याला ही ज्वारी छान अशी परतून घ्यायची आहे। तर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची, खूप जास्त मोठी किंवा खूप जास्त कमी देखील करायची नाही। तर लो टू मिडियम गॅसवर 1-2 मिनिटे आपण ही ज्वारी परतून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल ही ज्वारी छान अशी फुटायला लागलेली आहे, ह्याच्या लाह्या तयार होत आहेत। तर आता यावरती आपण झाकण लावूया। तर पहा, अगदी पॉपकॉर्न सारखे याचे दाणे फुटत आहेत। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ह्या ज्वारीच्या लाह्या घरी बनवून तयार होतात। तर तुम्ही बघू शकता ह्यावरती मी ट्रान्सपरंट असं झाकण लावलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल का ह्या लाह्या ह्यामध्ये किती छान अशा तयार होत आहेत। तर हे झाकण काढलं ना का यातल्या लाह्या डायरेक्ट बाहेर उडून येतात, त्यासाठी यावरती झाकण लावायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसतच असेल का ह्या किती मस्त अशा इथे आपल्या ज्वारीच्या लाह्या बनवून तयार होतात। तर अशा ह्या लाह्या तुम्ही मुलांना एरवी सुद्धा बनवून खायला देऊ शकता। ज्वारीच्या आहेत त्यामुळे खूप जास्त पौष्टिक आहेत। तर ह्या ज्वारीच्या लाह्या आपण नागपंचमीच्या सणाला नैवेद्यासाठी वापरतो। तर ह्या लाह्या आपल्याला फक्त श्रावण महिन्यातच बाजारामध्ये भेटत असतात, तर एरवी आपल्याला ह्या लाह्या कुठेच पाहायला भेटत नाहीत। तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या एरवी सुद्धा ह्या ज्वारीच्या लाह्या घरी बनवून मुलांना देऊ शकता, तुम्ही स्वतः खाऊ शकता, खूप जास्त पौष्टिक आहेत। ह्या लाह्यांना जर तुम्ही छान असं फोडणी देऊन खाल्लात तर मग ह्या खूपच चविष्ट अशा बनवून तयार होतात। तर एकदा तुम्ही ह्या माझ्या पद्धतीने ह्या ज्वारीच्या लाह्या घरी नक्की ट्राय करून पहा। तर तुम्ही बघू शकाल सुरुवातीला जी आपण ज्वारी टाकली होती त्याच्या मस्त अशा ओंजळ भरून लाह्या बनवून तयार झाल्यात, त्या मी काढून घेतल्या आणि परत एक मुठभर यामध्ये मी ज्वारी घातलेली आहे, ती देखील आपल्याला 1-2 मिनिटे छान असं लो टू मिडियम गॅसवरती परतून घ्यायचे आणि त्यानंतर यावरती परत एकदा आपल्याला झाकण लावून घ्यायचे। तुम्ही बघू शकाल ह्या दुसऱ्यांदा टाकलेल्या लाह्या सुद्धा फुटायला छान अशा सुरुवात झालेली आहे। तर परत एकदा यावरती आपण झाकण लावून घेऊया आणि अशा आपण मंद गॅसवरती ह्याच्या लाह्या होईपर्यंत असंच सोडून देऊया। तर तुम्ही ह्या लाह्या कुकरमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता। कुकरची लीड आणि शिट्टी काढून ठेवायची आणि जसं आपण पॉपकॉर्न बनवतो त्याच पद्धतीने तुम्ही ह्या लाह्या बनवून घेऊ शकता। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। तुम्ही जर ही तयारी रात्री करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी फक्त 5 ते 10 मिनिटात ह्या लाह्या बनवून तयार होतात। तर ह्या पंचमीला तुम्ही देखील ह्या लाह्या नक्की ट्राय करून पहा किंवा एरवी देखील करून ठेवू शकता
आणि तुम्हाला जर ही रेसिपी कुठेही जराही आवडली तर एक लाईक नक्की करा। तर अशाच पद्धतीने संपूर्ण ज्वारीच्या आपण लाह्या तयार करून घेणार आहोत। तर इथे पहा, इथे मी संपूर्ण ज्वारीच्या लाह्या बनवून तयार करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी बाजारात भेटतात तशाच पांढऱ्या शुभ्र अशा ह्या ज्वारीच्या लाह्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने एकदा ज्वारीच्या लाह्या घरी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।